आज घरोघरी आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच तक्रार असते, गुडघेदुखी. गुडघ्यातील प्रत्येक पाऊल, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक वेदनेमागे आहे एक सायन्स. चला आज नी जॉईंट एक इंजिनिअरिंग मास्टरपीस आणि त्याच्या वेदनेमागचे रहस्य डिकोड करूयात. सर्वप्रथम नी जॉईंट ॲनाटॉमी, गुडघ्याची रचना बघूयात. गुडघा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा सायनोव्हियल जॉईंट म्हणजे द्रवयुक्त सांधा आहे. गुडघ्याची रचना: बोन्स, हाडे, मांडीचे हाड, त्याचा खालील भाग, पोटरीचे हाड, त्याचा वरील भाग, नी कॅप, गुडघ्याची वाटी, अशी 3 हाडे. नंतर कार्टिलेजेस, कुर्च्या, बोन्सच्या एंडला ह्या कव्हर करतात, शॉक ॲब्झॉर्बर सारखे काम करतात, हाडांमधील घर्षण कमी करतात. 3 नंबर मेनिस्कस, गाद्या, गुडघ्याच्या नैसर्गिक कुशन्स, चालताना, धावताना, जिने चढताना शरीराचे वजन ॲब्झॉर्ब करतात. 4 नंबर सायनोव्हियल मेम्ब्रेन, हे एक आवरण असते जे सायनोव्हियल फ्लुइड नावाचा द्रव प्रोड्यूस करते. हा द्रव ऑइलसारखे लुब्रिकेशन, वंगणाचे काम करतो व कार्टिलेजेसला अन्नपुरवठा करतो. लिगामेंट्स 4 असतात, मागे, पुढे, दोन्ही साईडला सांध्याला एकत्रित धरून ठेवतात व स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात. आणि सर्वात शेवटी स्नायू, मसल्स, क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग नावाचे हे मेन मसल्स गुडघ्याला स्टॅबिलाइज करतात. असा जवळजवळ 16-17 घटकांनी बनलेला गुडघा हा शरीराचा मुव्हेबल शॉक ॲब्झॉर्बर आहे. गुडघेदुखीमध्ये नेमके काय होते? नॉर्मल वेअर अँड टिअर, रोजच्या काम करण्याने कार्टिलेजेस आणि मिनिस्काय, खुर्च्या व गाद्या यांची झीज होते. कधीकधी त्या फाटतात. हाडे व वाटी हे पण झिजलेले असतात. त्यांना रिपेअर करण्यासाठी इन्फ्लमेशनची क्रिया चालू होते. आर्थरायटिस, संधिवात असणाऱ्यांमध्ये किंवा काही व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन शरीरात झाले तर शरीरात इन्फ्लमेशनची क्रिया जास्त ॲक्टिव्ह होते व सायटोकाइन्स आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन्स शरीरात रिलीज होतात. गुडघ्यात त्यांचे प्रमाण वाढून सायनोव्हियल मेम्ब्रेनला सूज येते व वेदना चालू होतात. लक्षणे, सिम्पटम्स: वेदना, सकाळी सांधे आखडणे, स्टिफनेस, जिने चढताना त्रास होणे, बसून उठताना वेदना होणे, सूज व स्नायू कमकुवत होणे, गुडघ्यामध्ये बसता येत नाही. सूज जास्त असेल तर झोपल्यानंतर सुद्धा गुडघा दुखत राहतो. पुढील पार्ट 2 मध्ये बघूयात गुडघ्याच्या संधिवाताचे प्रकार, पोस्ट कोविड झालेले बदल व ट्रीटमेंट. असेच इन्फॉर्मेटिव्ह व इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओस लाईक, शेअर, सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.